चषक आहे. सो ब्लॅक कमांडो पूर्ण टीम आली तरी चालेल. मी विनंती करेल पुन्हा एकदा मुमताज शेख मॅम, मिनलते पाटील मॅम, हेमंत पाटील मॅम, चिराई चौधरी मॅम, त्यानंतर सिद्धी मॅम यायचं आपल्या उपविजेतेपदाची ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन गौरव करण्यात येईल. हळू या आरामात या. दोन्ही डगआउट मधून आवाज कमी येतोय, आवाज वाढला पाहिजे. येस, हा कायम राहणं गरजेचं आहे. जोरदार टाळ्या होऊन जात्या टीम ब्लॅक कमांडो साठी. एसके टाळ्या वाजवायचे, तुमच्यासाठी सुद्धा ते वाजवणार आहेत. येस, धीरज एक कॅमेरा मंचावरती ऑन स्क्रीन. येस, ब्लॅक कमांडो. चला, थँक्यू. मनापासून आभार, आपण वेळात वेळ काढून या सामन्यात उपस्थित झाला. थँक्यू. संपूर्ण कमांडो. द विनर टीम एसके तशी स्ट्रॉंग टीम मानली जाते. सो आता झालेल्या मॅच सुद्धा विजेता आहे. पूर्वक विनंती करेल संपूर्ण टीमला आपण यायचंय आणि आपली विनर ट्रॉफी इथे स्वीकारायची आहे. जोरदार टाळ्या ब्लॅक कमांडो एसके साठी झाल्या पाहिजे. द विनर टीम. चला या, संपूर्ण टीम यायचंय. चला वानश्री चोरगे आपण पहिले या. लीडर आहेत एसके. खूप सारे खेळाडू अनुपस्थित. हळू फक्त खाली. थँक्यू. चला या, बाकी समर्थक आपण सुद्धा आले तरी चालेल. ही आहे चॅम्पियन टीम एसके सोमवंशी क्षत्रिय समाज. जबरदस्त खेळ त्यांनी आज दाखवला या ठिकाणी आणि त्यांना ही ट्रॉफी आणि कॅश प्राइज देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. थँक्यू. आज सर्व टीम मेंबर्स आपण इथे वेळात वेळ काढून उपस्थित झालात आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला त्याबद्दल थँक्यू सो मच. अर्शिन फैयाद शेख यांचं या ठिकाणी फैयाद शेख यांच्या पत्नी. वेलकम मॅम, स्वागत. इकरा बिग बॅश 2023 च्या वतीनं आपणास विनंती, आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. अर्शिन फैयाद शेख यांचं आगमन होतंय. रिक्वेस्ट आहे की आपण आमच्या व्हीआयपी डायस म्हणजे मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. आगतम, स्वागतम, सुस्वागतम. अर्शिन फैयाद शेख यांचं आगमन या ठिकाणी होत आहे आणि मॅचच्या दिशेने पण वळूयात, ज्या ठिकाणी कौस्तुभ मेहर आणि मृदुल मेहर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. 5 चेंडू आतापर्यंतच्या हाताळले गेलेत. 12 धावा दाफळकर आणि पुन्हा एकदा 4 धावेमध्ये येत असताना धावसंख्या 4 ने भर पडला जातोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 2 ओव्हरची. सांगता होते 16 धावा दाफळकर येत असताना अष्टविनायक विरार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे प्रतीक निमोळे तर दुसरीकडे सौरभ ववाळ. गोल्डी
16 धावा धाफळकर लगावल्या जातात. 12 चेंडूंचा आतापर्यंत खेळला जातो आणि 16 धावा धाफळकर येत असताना धावसंख्या शिखरापर्यंत नेण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही अष्टविनायक विरार संघ, जीवदानी माऊली संघ दोन्ही डगआउट मधील खेळाडूंना विनंती असेल आपण थोडंसं पाठी बसायचंय, थोडंसं पाठी व्हायचंय. चॉक्सी जीवदानी माऊली संघ थोडंसं पाठी बसायचंय, विनंती असेल मॅडे त्या थोडंसं पाठी व्हायचंय. 16 धावा धाफळकर लगावल्या जातात. 2 ओव्हरची सांगता होत असताना द्वितीय षटक हाताळण्यासाठी वैयक्तिक प्रथम षटक हाताळतोय यावेळेला जयेश बनसोडे, ज्याच्या खांद्यावर आपण पाहतोय लगातारच्या 3 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरणारा, जीवदानी माऊली संघाचा हुकुमाचा एक्का म्हणून ओळखला जाणारा जयेश बनसोडे यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या चेंडूवर सन्मान दिला जातोय. गोल्डी उत्कृष्ट लेदर क्रिकेटर सिंगल धावेने स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करण्यात 17 धावा धाफळकर लागल्या जातात. पंचांकडे दाद मागितली जाते यावेळेला. आमदार स्थितीजी ठाकूर यांचं आगमन होणार आहे. थोड्याच वेळा आमदार ठाकूर यांचे इकडे आगमन होणार आहे. तर थोड्याच वेळात तुम्हाला सर्वांचे लाडके आमदार युवा आमदार क्षितिज ठाकूर या ठिकाणी शुभागमन आणि ते आपल्यासाठी अभिमानास्पद असेल. या स्पर्धेसाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी बहुजन विकास आघाडी व श्री गणेश मित्र मंडळ इकरा क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा बिग बॅश 2023 सीझन 4 आपण पाहतात. या स्पर्धेसाठी आलेले सर्व प्रेक्षक त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत इकरा क्रिकेट क्लब आणि श्री गणेश मित्र मंडळाच्या वतीने. आजचा ग्रँड फायनलचा आणि अंतिम दिवस आणि अंतिम दिवशी ही आलेली तुडुंब गर्दी आणि त्यासमोर होणारे हे अतिशय दर्शनीय सामने या स्पर्धेला छान छान लगावताना दिसत आहेत. थोड्याच वेळात या स्पर्धेदरम्यान युवा आमदार क्षितिज ठाकूर साहेब यांचं सुद्धा आगमन होताना पाहायला मिळणार आहे आणि हे आपल्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. दोन चेंडू आतापर्यंतच्या हाताळले जातात. 17 धावा धाफळकर येत असताना जयेश बनसोडे पुन्हा एकदा कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हा खेळाडू कौस्तुभ कमबॅक करणं जाणतो. 3 चेंडू आतापर्यंतच्या हाताळतो. 2 धावा फक्त खर्ची पडत असताना इन्फॉर्म चालणारा प्रत्येक निमोले याळा मात्र तंबूचा आसरा दाखवत असताना जयेश बनसोडे पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. यावेळेला चुकी घडते का? सूरज चव्हाण चुकी करतो आणि चुकीचं रूपांतर सिंगल धावेमध्ये येत असताना पाहायला मिळतं. चुकीला ना क्रिकेटच्या भाषेमध्ये माफी नाही. सिंगल धाव धावसंख्येमध्ये ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 19 धावा धावफलकावर लगावल्या जातात. 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळले जातो. द्वितीय षटक मार्गस्थ असताना 4 चेंडू 19 धावा धावफलकावर येत असताना पुन्हा एकदा राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी जयेश बनसोडे सज्ज. यावेळेला काय घडतंय? 4 धावेमध्ये सौरभ ओवाळ यावेळेला आपले रंग उधळत असताना पाहायला मिळतो. मित्रांनो म्हणताना की फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि हा क्लास दाखवतोय. हा लेदर क्रिकेटचा क्लास यावेळेला दाखवत असताना आज अंडरम बॉक्स क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खमंग मेजवानी घेऊन आलेला सिंगल धावेमध्ये पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धावेने धावसंख्येत 1 भर पडली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावर 24 धावा. 18 चेंडूंचा खेळ होतोय. 24 धावा धावफलकावर लगावल्या जातात. अजून देखील 6 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आणि येणाऱ्या 6 चेंडू मध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजल असेल हे देखील पाहणे योग्य ठरणार आहे. जीवदानी माऊली संघ पाहायला गेला ना 24 धावा 24. टेक्निकल टीम आपल्या मुख्य स्क्रीनवर स्कोर अपडेट करायचे. 24 धावा धावफलकावर लगावल्या जातात. 3 षटकांचा खेळ 24 धावा फलकावर. 5-4 अष्टविनायक विरार साठी 5-4 कोण आहेत? प्रतीक नमोळे, अनिकेत कांबळे, वावाळ गोल्डी आणि अनिकेत मुळे. 2 खेळाडू तंबूच्या दिशेने गेलात परंतु मिडल ऑर्डर अतिशय चांगल्या प्रकारे त्यांनी हाताळली. सांभाळत असताना या पुढे पारीला सूरज चव्हाण मोठा फटका. यावेळेला चेंडू सिंगल साठी गेलाय. डेंजर क्लास आहे सौरभ बाबळ गोल्डीकडे आणि तो मात्र आता या क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये प्रदर्शित करत असताना येतोय. 25 धावा धावफलकावर लगावल्या जातात. बरंच सर म्हणताना
की अभ्यास केला होता जीवदानी माऊलीने प्रत्येकाने चॉक्सीवर, परंतु यावेळेला भारी कोण पडतोय तर गोल्डी भारी पडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल धाव घेऊन पुन्हा एकदा अनिकेत गोल्डीकडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव संख्येत सिंगलने यावेळेला भर पडत असताना चतुर्थ षटकामध्ये पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. यावेळेला काय घडतंय, जयच्या रूपाने गडी बाद होतोय. जो खेळाडू वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहायला मिळाला ना, वैयक्तिक 9 धावा ज्यांनी कुठल्या एक संकटमोचक म्हणून कामगिरी करत असणारा सौरभ ओवाळ गोल्डी यावेळेला तंबूच्या आसराला पडताळत असताना पाहायला मिळतो. 3 गडी तंबूच्या आसराला पडताळतात. धाव संख्या जाऊन पोहोचते दाफळकर आतापर्यंत 26. 3 चेंडू हाताळले जातात. सूरज चव्हाण गोलंदाजी मार्कवर कमबॅक करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि हा कमबॅक अगोदरच्या 2 मॅच मध्ये देखील आपण पाहिला होता. कालच्या दिवसामधील प्लेयर्स सारख्या संघाला जीवदानी माऊली संघानं नॉकआउट मुकाबल्यामध्ये बाहेर काढलं आणि आजच्या दिवसामध्ये आपण पाहायला गेला ना तर वसई तालुक्यातील सर्वात घातक टीम म्हणून ओळखली जाणारी इकरा वॉरियर्स संघाला देखील बाहेर काढलंय. परंतु यावेळेला वर्चस्व कोणाचं आहे, आतापर्यंत वर्चस्व अष्टविनायक विरार संघाचा आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा दाफळकर लगावल्या जातात. 2 चेंडूंचा येणारा 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. लोअर फुलटाचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये यावेळेला कॉम्बिनेशन फील्ड केलं जात आहे. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेने अनिकेत स्वतःपर्यंत स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. सिंगल धाव घेतली जाते. दुसरा घेण्याचा प्रयत्न, परंतु गडी बाद होतोय. कहते हैं ना, जो रन चुरा है ना उसको रनचुरन कहते हैं और जो मन चुरा है ना उसको मंचुरन कहते हैं. सिंगल धाव घेतली जाते. धाव संख्या 1 ने भर पडली जाते. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. धाव संख्या जाऊन पोहोचते दाफळकावर 28 धाव दाफळकर लगावल्या जातात. शेवटचा चेंडू बाकी असणार आहे. सामोरा जातोय यावेळेला अनिकेत पुन्हा एकदा. दुसरीकडे अनुभव आहे सूरज चव्हाण. आतापर्यंत 28 धावा दाफळकर लगावल्या जातात. शेवटच्या चेंडूमध्ये किती धावांपर्यंत जाण्याचा मजाल असेल आणि यावेळेला काय घडतंय, पुन्हा एकदा 4 धावेने धावसंख्येत एकदा भर पडत असताना यावेळेला मिडल ऑर्डर यावेळेला मात्र तळपत असताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा दाफळकर लगावल्या जातात. येणारे 24 चेंडू आणि 33 धावांचं आव्हान दाफळकर आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू मृदुल. नेक्स्ट मॅच दुर्गेश 11 अर्नाळा आणि साई चरण दोन्ही संघाच्या संघटक आपण टॉस साठी यायचं. साई चरण दुर्गेश 11 अर्नाळा आपण टॉस साठी यायचंय. अतिशय चांगली इनिंग या ठिकाणी रचली गेली अष्टविनायक विरार माध्यमातून. चांगली बॅटिंग शेवटच्या क्षणाला अनिकेत मुळेने केली आणि टार्गेट जर आपण पाहिलं तर 32 ते 33 आसपास जाऊन ठेवलाय. आजच्या दिवसाची ज्यावेळेला पहिली मॅच खेळवली गेली होती त्या पहिला मॅच सुद्धा 33 होतं. ते साई चरण संघाने उभं केलं होतं जेसीच्या अगेन्स्ट. आता ज्या वेळेला क्वार्टर फायनलला सुरुवात होते त्या मॅच त्या क्वार्टर फायनलच्या पहिल्या 32 दिसतात. पाहूया त्याचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय. त्या अगोदर दोन्ही कॅप्टन आलेले आहेत. दुर्गेश 11चा कर्णधार सुद्धा आलाय. मी विनंती करेल मनीषजी राऊत साहेब यांच्या शुभस्थान आणण्याचा कौल केला असेल. चला विकास दसकर आपण या. नाणेफेक केली जाते. क्वार्टर फायनल नंबर 2 या मॅच नंतर खेळली जिंकला दुर्गेश 11. आपला निर्णय फक्त कळवायचा आहे. फील्ड चूज केले. दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. न्यूज फ्रॉम द सेंटर. टॉस जिंकला दुर्गेश 11 ने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंग साठी आमंत्रित केले टीम साई चरणला. मॅचच्या दिशेने ठिकाणी सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. मृदुल मेहर आमच्या समोर जोडले जातात. यस थँक्यू भरत दादा. सामन्याला सुरुवात होते यावेळेला दोन्ही सलामवीर फलंदाज जीवदानी माऊलीचे
हुकमाचे म्हणून ओके म्हणून ओळखले जाणारे एकीकडे जयेश बनसोडे, दुसरीकडे ऋतिक पागे, एकीकडे जयू तर दुसरीकडे बाबू. पहिल्या चेंडू भिरकावून नेण्याचा प्रयत्न, काय क्षेत्ररक्षण केलं जात आहे. गोल्डी पूर्णपणे स्वतःला झोकवून देत असताना यावेळेला अगदी आणि अगदी पहाडासारखा आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्येत 1 ने भर पडली जाते. धावचा श्री गणेशा केला जातोय यावेळेला टीम जीवदानी माऊली संघाचा. 1 चेंडू 1 धाव धाफळकर येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 चेंडू आणि 33 धावेंचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु यावेळेला जयेश बनसोडे या मात्र तळपावं लागेल. तर आणि तरच जीवदानी माऊली संघ या सामन्यामध्ये कमबॅक करू शकतो. 1 चेंडू 1 धाव धाफळकर येत असताना रोल फुटाचा चेंडू यावेळेला काय घडतंय. 4 धावेने सुरुवात करत असताना इंडिव्हिज्युअल खातं गोळत असताना जयेश बनसोडे, ज्या खेळाडूचा वसई तालुक्याच्या पंचकृषीमध्ये नाव गाजतंय, हा खेळाडू यावेळेला पाहायला मिळतोय. जयू पहिल्या चेंडूवर सुरुवात, धडाडीची सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 चेंडू 5 धावा धाफळकर येत असताना पुढील चेंडू डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. सिंगल धावा घेतली जाते. सिंगल धावेने धावसंख्येत 1 ने भर पडत असताना धावसंख्या 3 चेंडू आतापर्यंत हाताळले जातात. 6 धावा धाफळकर लगावल्या जातात. दोन्ही सलामीवीर फलंदाज तितक्याच ताकदीचे, युक्तीचे, अनुभवाचे आहेत आणि हा अनुभव तर हुसेनभाई शेख आणि बिस्मिल बाबा यांचं या ठिकाणी आगमन झालंय. वेलकम, आपलं सरचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळेला शेवटच्या क्षणाला जो खाली राहिला त्याला टॅप केलं, सिंगल धाव मिळते. 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना 7 धावा धाफळकर लगावल्या जातात. चॉक्सी सारखा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. सलामवीर गोलंदाज, सलामवीर फलंदाज, एक अष्टपैलू म्हणून ज्या खेळाडूची ख्याती प्रसिद्ध आहे. हा खेळाडू यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा जयेश बनसोडे यावेळेला आपले रंग उधळतोय. बॅट यावेळेला तळपते जयेश बनसोडे याची. 5 चेंडू आतापर्यंत हाताळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते धाफळकावर. 11 धावा धाफळकर लगावल्या जातात. जी सुरुवात करायची होती तशा प्रकारची सुरुवात आपल्याला पाहायला मिळत आहे. 11 धावा धाफळकर लगावत असताना 24 चेंडू 33 धावेंचं आव्हान धाफळकर आपल्याला पाहायला मिळाला होता. एकीकडे यंग टॅलेंट संघ पाहायला मिळतो, अष्टविनायक विरार संघ, तर दुसरीकडे अनुभवाची ताकद असणारा टीम जीवदानी माऊली विरारचा संघ फुलपाडा. 5 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना 11 धावा धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा चेंडू घेऊन येत असताना पुन्हा एकदा चॉक्सी सिंगल धावेने बॅकफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धावेने धावसंख्येत 1 ने भर पडली जाते. 12 धावा धाफळकर लगावले जातात. 6 चेंडूंचा खेळ होत असताना मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेलं ना तर 18 चेंडू आणि 21 धावेंचं आव्हान असणार आहे. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतं. पहिल्या षटकामध्ये 12 धावा धाफळकर येत असताना पाहायला मिळतात. मॅचचं इक्वेशन आपण पाहायला गेल्यानंतर 18 चेंडू 21 धावा अजून देखील बनवायच्या आहेत जीवदानी माऊली संघाला. जयेश बनसोडे एकीकडे वैयक्तिक आतापर्यंत एकच चांगला असा किल्ला नडवत असताना, एक चांगली अशी खेळी करत असताना आतापर्यंत पाहायला मिळतो. हाच जयेश बनसोडे आपल्या संघाला यावेळेला विजय मिळवून देतो का. सिंगल धावेने डिफेन्सिव्ह मोड मध्ये खेळला जातोय. नागेश यांना सन्मान दिला जातोय. सिंगल धावेने धावसंख्येत 1 ने भर पडत असताना 13 धावा धाफळकर आतापर्यंत लगावल्या जातात. द्वितीय षटक मार्गस्थ असताना आतापर्यंतचा 1 चेंडू हाताळला जातोय. 1 चेंडू 13 धावा धाफळकर येत असताना ओव्हर द विकेटचा मारा. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन जीवदानी माऊली संघाकडून आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळतं आणि हेच जयू बाबू सिंगल धाव. एकीकडून संत गतीने सुरुवात करत असताना बाबू ऋतिक पागे आपल्याला पाहायला मिळतात. तर दुसरीकडे धडाडीचं रूप धारण करून जयेश बनसोडे 2 चेंडू 14 धावा धाफळकर येत असताना यावेळेला काय घडतंय, चुकी घडते. यावेळेला आउटसाइड द लेग स्टंपचा मारा. धावसंख्येत अतिरिक्त भर पडली जाते. 15 धावा धाफळकर कुठल्या जातात. 2 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना नागेश यावेळेला चुकी करतोय. चुकीचं रूपांतर सिंगल धावेमध्ये येत असताना आणि त्यानंतर पुन्हा एकदा सिंगल धावा घेतली जाते. आतापर्यंतची 3 चेंडू हाताळतो नागेश. 4 धावा खर्च पडत असताना सांघिक धावसंख्या जाऊन पोहोचते धाफळकर. 16 धावा धाफळकर लगावल्या जातात. पुढील चेंडू
पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये सिंगल धावेने खेळत असताना 17 धावा धाफळकर लगावले जातात. 4 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना काय खेळी केली जाते. दोन्ही सलामीवीर फलंदाज आतापर्यंत एक चांगली अशी खेळी करत असताना पाहायला मिळते. एकीकडे जयेश बनतोडे 6 चेंडू 12 धावांवर आतापर्यंत खेळतोय. पुन्हा एकदा सिंगल धाव घेतली जाते. रन चोरली जाते यावेळेला. म्हणूनच म्हणताना जो रन चुरा है उसको रन चुरन कहते हैं और जो मन चुरा है ना उसको मन चुरन कहते हैं. आतापर्यंत 7 चेंडू 13 धावांवर खेळत असताना सांघिक धावसंख्या 18 धावा धाफळकर येत असताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. सौरभ यावेळेला सुरेखरित्या चेंडूला गॅदर करतोय. ओव्हरची सांगता होत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते धाफळकर आपण पाहायला गेली तर सांघिक धावसंख्या 19 धावा धाफळकर लगावल्या जातात. मॅचचं इक्वेशन पाहायला गेलं ना तर 12 चेंडू 14 धावांची गरज धाफळकर आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 चेंडू 33 धावांचं आव्हान होतं. परंतु दोन्ही सलामीवीर फलंदाज काय खेळी करतात आतापर्यंत. जयेश बनसोडे संघासाठी एक संकटमोचक म्हणून कामगिरी करत असताना आतापर्यंत पाहायला मिळतोय. आणि हाच जयेश बनसोडे जीवदानी माऊली संघाचा हुकमाचा एक्का म्हणून ओळखला जाणारा जयेश बनसोडे आज मात्र पुन्हा एकदा क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये तळपत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पंच देखील आजचा तिसरा दिवस अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे खळीत सर दुसरीकडे गंभीर सर आपल्याला पाहायला मिळतोय. टेक्निकल टीम आमची पाटील नेटवर्क मॅन्युअल स्कोरर मुजम्मिल खान देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. 12 चेंडू अनिकेत मुले पहिला चेंडू वेगवान गतीचा चेंडू ट्रॅपच्या साहाय्याने खेळण्याचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू यष्टीरक्षक नागेश सुरेखरित्या गॅदर केला जातोय. निर्धाव चेंडू येत आहे. बऱ्याचदा काळानंतर यावेळेला निर्धाव चेंडू येत असताना मॅचचं इक्वेशन आपण पाहायला मिळतं. 11 चेंडू येणारे वैयक्तिक आतापर्यंत आपण पाहायला गेलं 7 चेंडू 13 धावांवर खेळत असताना एकीकडे जयेश बनसोडे पाहायला मिळतो. दुसरीकडे ऋतिक पागे 6 चेंडू 5 धावांवर आतापर्यंत खेळत असताना एक यंग टॅलेंट यावेळेला आपल्या संघाचं संघाने जिम्मेदारी दिली आणि ही जिम्मेदारी कशा प्रकारे स्वीकारतोय हे देखील तितकंच पाहण्यायोग्य ठरणार आहे. 10 चेंडू 13 धावांची गरज असताना वैयक्तिक आतापर्यंत 13 धावांवर खेळत असताना पाहायला मिळतो. संघाचा धाव संख्या जाऊन पोहोचते ना आतापर्यंत आपण पाहायला गेले तर 10 चेंडू आणि 13 धावांची गरज असणार आहे धाफळकर आपल्याला पाहायला मिळतात. सुपररित्या खेळी करत असताना 20 धावा धाफळकर आतापर्यंत लगावल्या जातात. 2 चेंडू आतापर्यंतच्या हाताळत असताना 1 धाव फक्त आणि फक्त खर्च पडतो आतापर्यंत. अनिकेत सारखा गोलंदाज सामोरा जातो यावेळेला जयेश बनसोडे. जयेश बनसोडे याला कशा प्रकारे फेस करेल. धावचीची संधी होते यावेळेला काय घडतंय. सिंगल धाव घेतली जाते. धाव संख्येत 1 ने भर पडली जाते. सुपररित्या यावेळेला दोन्ही खेळाडूंमध्ये आपण पाहायला गेल्यानंतर कॉल देखील तितक्याच चांगल्या प्रकारचा आपल्याला पाहायला मिळतो. ही सलामीवीर जोडी आज मात्र तळपत असताना पाहायला मिळते. तर सर्वप्रथम मंचावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान आपण करणार आहोत. तर आदरणीय सुवर्ण मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. सुवर्ण आपला सन्मान केला जाईल. हर्षिन फैयद शेख यांच्या शुभ हस्ते. हर्षिन मैम आप आइए, आपकी शुभ हाथों से सम्मान किया जाएगा सुवर्ण मैम का. मैन ऑफ द मैच मागील मॅच बाकी आहे का. हर्षिन मॅम यांच्या शुभ हस्ते सुवर्ण मॅम यांचा यथोचित सन्मान केला जातो. या स्पर्धेची गोड आठवण म्हणजे सन्मान चिन्ह देऊन आपल्या मुख्य स्क्रीनवरती पाहू शकता. आपल्याला प्रत्येक पाहुणे त्याचा आदर येतो. हॅलो थँक्यू. पुढील सन्मान इथे केला जाईल. सिद्धी राऊत मॅम आपण या. आपला सुद्धा सन्मान इथे केला जाणार आहे. सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेची गोड आठवण सुबक सन्मान चिन्ह हे बघ आकर्षण आहे जे सातत्याने तुम्हाला आठवण करून देणार आहे या इकरा बिग बॅश 2023 ची. हर्षिन फैयद शेख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो आमच्या मुख्य मंचावरती.
बिस्मिल्ला भाई आपण यायचे. बिस्मिल्ला भाई आपला सुद्धा सन्मान केला जाईल आमच्या मुख्य मंचावरती. मुमताज शेख यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाणार आहे. प्रत्येक स्पर्धेदरम्यान ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते असे बिस्मिल्ला भाई या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित सन्मान मंचावरती केला जातोय. मुमताज शेख यांच्या शुभ हस्ते हा आदर सन्मान आपल्या मुख्य मंचावरती होत असताना थँक्यू. त्यानंतर गोटूचाचा यांचे सुपुत्र आदरणीय हुसेनभाई शेख उपस्थित आहेत. आपण यायचे. दर्दी क्रिकेट प्रेमी, हौशी क्रिकेट प्रेमी गोटूचाचा यांचा वारसा पुढे जपणारा, वारसा चालवणारं व्यक्तिमत्व म्हणजे हुसेनभाई शेख यांचा यथोचित सन्मान आपल्या मुख्यावरती केला जातोय. मुमताज शेख मॅम यांच्या शुभ हस्ते इम्तियाजभाई शेख यांच्या पत्नी आणि त्यांच्या शुभ हस्ते केलेला हा गोड सन्मान. थँक्यू. लालाभाई आपण सुद्धा यायचंय. हेमंतताई पाटील मॅम यांच्या शुभ हस्ते इथे सन्मानित केलं जाईल लालाबाई यांना. गेले 3 दिवस लालाबाई यांची प्रातिनिधिक उपस्थिती आपण या मंचावरती आपण पाहिले आणि त्यांचा स्वागत सन्मान आपल्या मुख्य मंचावरती केला जातोय. माजी नगरसेविका आदरणीय हेमंतताई पाटील मॅम यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर अब्दुल शिकलगार अंकल यांचा सन्मान केला जाणार. अंकल आपण यायचंय. सुवर्ण मॅम यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. वसई तालुक्यामधील खेळाडूंना व्यावसायिक पटलावरती खेळण्यासाठी ज्यांचा नेहमीच आपण हातभार पाहत असतो, त्यांचा पुढाकार पाहत असतो, असे अब्दुल अंकल शिकलगार यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय सुवर्ण मॅम यांच्या शुभ हस्ते. बरेचदा मॅचचे अपडेट देतोय. 3 चेंडू 6 धावांची गरज आहे. येस 3-6 सामना सुंदर आहे. डोळे उघडून पहा. अतिशय चांगलं चित्र आहे. 3-6 मगाशी झाले नव्हते, इथे होतील की नाही हा प्रश्न आहे. आलाय जोईल बनसोडच्या बॅट मधून अति सुंदर दर्शनीय दर्जेदार फॅब्युलस स्ट्रोक, चौकार, 4 धावा. यापेक्षा थँक्यू डीजे, यापेक्षा वेगळा कोणताही चेंडू पर्वणी म्हणून नसेल. फुल टॉस आमंत्रण होतं, स्वीकार भरून गेलाय. 4 धावा आल्यात, चौकार. संजयजी हटकर आपण कुठे असाल मंचाच्या डाव्या बाजूला यायचंय. संजयजी हटकर. वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशनचे सल्लागार वसई विरार बॉक्स अंडर क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष किशोरदादा पाटील आपण यायचं आहे. आपला यथोचित या मुख्य मंचावरती केला जाईल. किशोरदादा पाटील आपण यायचंय. आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. नलताई पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते. एक चेंडू आणि 1 धाव. जाळं टाकलं गेलंय माशाला पकडण्यासाठी. मासा जाळ्यात अडकेल की त्या खालून निघून जाईल. येणारी काळ वेळ सांगेल. प्रतीक समोर बाबू आहे. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू अडवलाय, चेंडू सुटलाय.
मॅच पॉइंट सुटले अगेन सेलिब्रेशन जीवदानी माऊली फुलपाडा क्या बात है अभी तो सिर्फ झांकी है पिक्चर भी बाकी है मेरे दोस्त इथे टॉप 3 मध्ये दाखल होणारा संघ जीवदानी माऊली फुलपाडा मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन हार्ड लक अष्टविनायक विरार त्यानंतर वसई क्रिकेट क्रिकेट असोसिएशन सल्लागार ऋषिदादा देसाई आपण यायचे आपला सन्मान आपल्या आमच्या मुख्य मंचावरती केला जाईल ऋषिदादा देसाई आपण या